विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांना भाजपकडनं राज्यसभेवर खासदार म्हणून नेमणूक केलेली आहे। उज्ज्वल निकम साहेब यांचा हार्दिक अभिनंदन। परंतु त्याचबरोबर आता संतोष देशमुख हत्याकांडचा जो खटला विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम लढवत होते त्याचं पुढे काय होणार? उज्ज्वल निकम आता वकिली आणि प्लस जे त्यांचं राजकीय कारकिर्द जे नव्याने सुरू झालं आहे ते एकत्रितपणे करू शकतं का? ऑफिस ऑफ इंटरेस्ट, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, अर्थात याचा अर्थ असा असतो की एखादा राज्यकर्ता जो एका महत्त्वाच्या पदावर आहे तोच जर व्यक्ती एखाद्याची वकिली करत असेल तर त्याच्या ज्या राजकीय पदाचा फायदा घेऊन तो त्या केसमधील निर्णय त्याच्या बाजूने फिरवायला इन्फ्लुएन्स करू शकतो, प्रभाव टाकू शकतो। यालाच म्हणतात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, ऑफिस ऑफ इंटरेस्ट। त्यामुळे उज्ज्वल निकम साहेब आता ही केस लढू शकतात का नाही यावर शंका व्यक्त केली जात आहे। उज्ज्वल निकम यांना याचा प्रश्न विचारल्यावर त्यांनी काहीसं वेगळंच उत्तर दिलं। त्यांचं म्हणणं होतं की मीच आता इतर जे माझे कायदेशीर तज्ञ आहेत, जे मित्र आहेत, त्यांच्याशी आता सल्ला मसलत करणार आहे, त्यानंतरच याबद्दल मी स्पष्टीकरण देऊ शकतो। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये संतोष देशमुख हत्याकांडमधील जी मुख्य सुनावणी 22 जुलैला आहे त्यावेळेस उज्ज्वल निकमच तिथं असायला हवेत। परंतु आता हे राज्यसभेची खासदारकी भेटल्यामुळे एक नवीनच प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे बघायला लागेल पुढील काही दिवसात उज्ज्वल निकम संतोष देशमुख हत्याकांडची जी सुनावणी आहे त्यामध्ये तेच वकील राहतील की त्यांचे दुसरे कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह, प्रतिनिधी म्हणून पुढे येतील? काय वाटते तुम्हाला याबद्दल? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये।